नमस्कार. वेद ज्योतिषशास्त्राचा या आपल्या अभ्यास मालिकेचा पुढचा व्हिडिओ घेऊन आज आम्ही आपल्यासमोर येत आहोत. आमचे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्रथम भावासंबंधीची माहिती घेतली होती. आज आपण द्वितीय भावासंबंधीची माहिती घेणार आहोत. आपल्याला माहिती असेलच की कुठल्याही भावाचा विचार करताना आपल्याला 3 गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्याव्या लागतात. त्या म्हणजे तो भाव, त्याचा भावेश व त्या भावाचा स्वामी आणि कारक ग्रह. या 3 गोष्टी आपल्याला प्रामुख्याने बघाव्या लागतात, तरच आपल्याला आपला फलादेश तयार करता येतो. तर कमीत कमी या गोष्टी आपल्याला बघाव्याच लागतात. तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही या आमच्या चॅनलचा व्हिडिओ स्क्रीनशॉट घेऊन ठेवलात त्या गोष्टींचा, तर तुम्हाला तो पुढे सुद्धा बघता येईल. तर चला आपण सुरुवात करूया आजच्या द्वितीय भावाच्या माहितीसंबंधी. द्वितीय भाव जो आहे याला बरीच नावं आहेत. त्याला आपण धनस्थान असं सुद्धा म्हणतो, किंवा कुटुंबस्थान म्हणतो, किंवा वाचास्थान म्हणतो, वाणीस्थान म्हणतो, वाक, साधन, अर्थ, वित्त, द्रव्य, नयन किंवा नेत्र अशा विविध नावांनी हा भाव संबोधिला जातो. या ज्या गोष्टी आपण इथे पाहिल्या आहेत नावं त्याच्यावर तुमच्या लक्षात येईलच की या भावावरून आपण कोणत्या कोणत्या गोष्टी बघणार आहोत. द्वितीय भावाचा कारक ग्रह आहे गुरु. जसा आपण प्रथम भावाचा कारक ग्रह रवी पाहिला होता, तसं द्वितीय भावाचा कारक ग्रह आहे गुरु. आता ह्या एक एक गोष्टी आपण बघूया. द्वितीय भावावरून आपण कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार करतो. इथे आपण हे धनस्थान म्हटलेलं आहे. तर धनस्थान म्हणून कोणत्या गोष्टींचा आपण विचार करतो, तर जातकाची सांपत्तिक स्थिती कशी असेल, त्याच्याकडे किती धनसंपदा असेल, त्याची सांपत्तिक स्थिती कशी असेल, धनार्जनाचे सर्व मार्ग, त्याला धन कोणत्या कोणत्या मार्गाने त्याच्याकडे येत असेल याचा सुद्धा विचार आपण या द्वितीय भावावरून करतो. त्याचं आर्थिक यश अथवा अपयश. आता आर्थिक यश अथवा अपयश म्हणजे तो जर सधन असेल तर त्याच्याकडे नक्कीच आहे की पैसा जास्त येईल, म्हणजे त्याचा आर्थिक बाबतीत त्याचं यश दिसेल. तो जर गरीब असेल किंवा दरिद्री असेल तर त्याला आर्थिक बाबतीमध्ये अपयश येतं असं आपण समजतो. तर या गोष्टी आपण द्वितीय भावावरनं धनस्थान म्हणून याचा आपण विचार करतो. नंतर स्वकष्टार्जित पैसा, त्याने जे स्वकष्ट करून जे धन अर्जित केलेलं असतं ते आपण द्वितीय स्थानावर बघतो. त्याची बँकेतील जमा, बँकेमध्ये त्याचं किती जमा आहे ह्याचा आपल्याला हिशोब किंवा याची माहिती आपल्याला या द्वितीय स्थानातील ग्रह परिस्थितीवरनं करता येते. दिले घेतलेले कर्ज, त्यांनी कोणाला कर्ज दिलं असेल किंवा कोणाकडे कर्ज घेतलं असेल, तो कर्ज बाजारी असेल किंवा कोणाला तरी कर्ज देऊ शकत असेल, या पण गोष्टी आपण तिकडनं बघतो. त्याचा धनस्थानामध्ये पैसा वापरण्यातला त्याची प्रवृत्ती कशी आहे, तो कंजूस आहे का, त्याच्याकडे कंजूसपणा आहे का किंवा उधळेपणा आहे. काय काय व्यक्ती आपल्याला माहिती आहेत की धन अर्जित धन संपादन करण्याकडे त्यांचा ओढा असतो, खर्च करण्याकडे मात्र तेवढा कल नसतो, म्हणजे कंजूसपणा असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. काही जण उधळेपणा करतात, म्हणजे आलं धन उधळून टाका, बघू पुढचं पुढे बघू म्हणून. तर अशा पण व्यक्ती असतात. त्याचा पण विचार आपल्याला या धनस्थान म्हणून या द्वितीय स्थानावरनं करता येतो. तसंच वडिलोपार्जित धन, कुटुंबातलं जे धन आलेलं असतं वडिलोपार्जित जे धन त्याला मिळतं, वारसा हक्क म्हणणार नाही मी, पण वडिलोपार्जित जे धन असतं त्याचा विचार आपण द्वितीय स्थानावरनं बघतो. त्याचं दातृत्व कसं, दातृत्व म्हणजे त्याचे धन कोणाला देण्याची प्रवृत्ती आहे का, की आपल्याकडेच ठेवण्याची पद्धती, दान धर्म करण्याची त्याची प्रवृत्ती आहे का, तर त्याचं दातृत्व वगैरे जे आहे ते आपण द्वितीय स्थानावर बघतो. त्याचं दारिद्र्य आहे का त्याच्याकडे, तो दरिद्री आहे का की धनवान आहे, या गोष्टीचा विचार आपण सगळ्या धनस्थान म्हणून द्वितीय स्थानावरनं करतो. तसंच द्वितीय स्थानावरनं आपण मौल्यवान वस्तूसुद्धा बघतो. तर मौल्यवान वस्तूमध्ये कोणत्या वस्तू येतात, तर मौल्यवान वस्तूंची हौस, म्हणजे जातकाला मौल्यवान वस्तू म्हणजे सोनं नाणं वगैरे अशी ज्या गोष्टी आहेत
तर दागदागिने आहेत, अलंकार आहेत, त्याला हौस आहे का, असं हौस आहे का दागदागिने करण्याची किंवा ते मिरवण्याची, किंवा अलंकार आहे, जड जवाहीर म्हणजे सोनं चांदीची आवड, या गोष्टींची त्याला आवड आहे का. काय काय गोष्टी काय काय जातकांना जरा पैसे आले की लगेच ते सोन्यामध्ये गुंतवतात, दागिने करतात किंवा अलंकार करतात, अशी आवड असते. काय काय जातक असतात ते नुसता पैसा जमा करून ठेवतात, बाकी कोणते जण हौसमौज नसते. तर या गोष्टी सगळ्या आपण मौल्यवान वस्तूंच्या संदर्भामध्ये द्वितीय भावावरून आपल्याला त्याचं अवलोकन करता येतं. नंतर महत्त्वाची कागदपत्र, द्वितीय भावावरून आपण ज्या मौल्यवान गोष्टी बघतो यामध्ये महत्त्वाची कागदपत्र पण येतात, म्हणजेच ज्याचे रूपांतर रोखीमध्ये होईल अशी कागदपत्र. ज्याचे रूपांतर रोखीमध्ये होईल म्हणजे आता जसं हुंडी असते बँकेतली, किंवा चेक्स असतात, डॉक्युमेंट्स असतात, किंवा बॉन्ड्स असतात, कर्ज रोखे असतात, की जे कर्ज रोखे आपण घेतो किंवा त्याचे ते विकल्यानंतर आपल्याला त्याचे पैसे मिळतात. बॉन्ड्स आपण घेऊन ठेवतो, त्याचे पैसे आपल्याला मिळतात. किंवा इतर ज्या FD रिसिप्ट्स वगैरे असतात, फिक्स्ड डिपॉझिट रिसिप्ट वगैरे, त्या आपण बँकेत जमा केले की त्याचे पैसे आपल्याला मिळतात. म्हणजे ज्याचं रोखीमध्ये रूपांतर होईल अशी कागदपत्र, ज्यांना आपण त्याचे रूपांतर रोखीत होईल अशी कागदपत्र, ही सगळे आपण द्वितीय भावावरनं बघतो. त्याच्यामध्ये इतर गोष्टींबरोबर शेअर्स, प्रॉमिसरी नोट्स. आता शेअर्स आपल्याकडे फिजिकल शेअर्स नसतात, आता आपले सगळे डीमॅट अकाउंटमधले असतात शेअर्स. तर ते कागदपत्र या संदर्भात आता आपण ते म्हणू शकणार नाही, कारण आता सगळ्यांचे डीमॅट अकाउंट आहेत. पूर्वी शेअर्स पण आपल्याकडे फिजिकल शेअर असायचे, मग ते आपण दिले की आपल्याला त्याचे पैसे मिळायचे विकले की. तर प्रॉमिसरी नोट्स आहेत, गहाण खातं आहेत, बँक बॅलन्स आहे, किंवा पैसे गुंतवण्याची पद्धत कशी आहे. काय काय जणांना काय पॉन्जी स्कीममध्ये पैसे गुंतवायची सवय असते की जास्त व्याज मिळेल या दृष्टिकोनातनं. काय काय जण व्याज कमी मिळालं तर चालेल, पण पैशाचं संरक्षण, पैशाची खात्री पाहिजे, सुरक्षा जास्त महत्त्वाची असते. तर अशी जी पद्धत आहे काय काय जणांची, तीसुद्धा आपण याच्यावरनं बघू शकतो. ह्याला कुटुंबस्थान असं सुद्धा म्हटलेलं आहे द्वितीय स्थानाला. तर कुटुंबस्थान म्हणून या स्थानावरनं सर्व जवळचे नातेवाईक, कौटुंबिक जीवन किंवा कौटुंबिक सौख्य याचा आपण विचार करतो. दुसरी गोष्ट म्हणजे द्वितीय पत्नी किंवा पती याचा विचार करतो. प्रथम पती किंवा प्रथम पत्नी आपण सप्तम स्थानावरून बघतो. तर ह्या सप्तम स्थानात हे अष्टम स्थान आहे. भावात भाव ज्यावेळेला आपण बघतो तर सप्तम स्थानात हे अष्टम स्थान आहे. म्हणून अष्टम स्थान म्हणजे प्रथम पत्नीचा किंवा प्रथम पतीचा मृत्यू किंवा त्याचं विभक्त झालेले, तर त्यांचा विचार आपण द्वितीय ज्यावेळेला पत्नी द्वितीय विवाह करतात किंवा द्वितीय त्यांचा विवाह होतो, तर ते द्वितीय विवाहातली पत्नी किंवा पती याचा विचार आपण द्वितीय स्थानावरनं बघतो. नंतर घराण्याला असलेले आशीर्वाद किंवा शाप, आपण घराण्याचे दोष किंवा घराण्याला असलेले शाप, हे राहूसारखा ग्रह असेल किंवा पापग्रह असतील तर तो शापित घराण्याचा शाप पण असतो. तर ते घराण्याला असलेले आशीर्वाद शुभग्रह असतील तर तो आशीर्वाद समजला जातो. किंवा म्हणून घराण्याला असलेले आशीर्वाद किंवा शाप आपण या भावानं बघतो. तसंच मगाशी सांगितल्याप्रमाणे दुसरा विवाह किंवा जोडीदाराच्या मृत्यूचे कारण, म्हणजे सप्तमाचं हे अष्टम स्थान आहे, म्हणून प्रथम जोडीदाराच्या मृत्यूचं कारण हे सुद्धा आपण इकडनं शोधू शकतो. वैधव्य किंवा विधुर योग या आपण इकडनं बघतो. इथून आपण आईच्या मित्रमैत्रिणी बघू शकतो, कारण आई आपण चतुर्थ स्थानावर बघतो. चतुर्थ स्थानाचं हे लाभस्थान आहे. चतुर्थ स्थानापासून हे 11वं स्थान आहे म्हणून किंवा लाभस्थान आहे. म्हणून आईच्या मित्रमैत्रिणी, मित्राच्या गोष्टी, मित्रमैत्रिणी आपण इकडनं बघू शकतो. त्याच्यानंतर याला आपण वाचास्थान किंवा वाणीस्थान असं म्हणतो, रसना आपण ज्याला म्हणतो. तर वाचा किंवा स्वतःचे विचार व्यक्त करण्याची पद्धत, आता स्वतःचे विचार व्यक्त करण्याची पद्धत हे द्वितीय भावामध्ये त्याचा भावेश कसा आहे, त्याच्यामध्ये कोणते ग्रह आहेत, त्याच्यावर आपण म्हणतो. बोलण्याची शैली कशी असेल, संभाषण चातुर्य कसं असेल, आवाज कसा असेल, जातकाची वाणी कशी असेल, ओघवती वाणी असेल का, की बोलताना अडखळत वगैरे बोलणं असेल, तोत्रेपणा असेल, बोबडेपणा असेल, वाचासिद्धी असेल की मुकेपण असेल, खरे अथवा खोटं बोलणं, आवाजातील चढ उतार, वक्तृत्व, प्रतिभा, स्मरणशक्ती किंवा स्वर, या गोष्टी आपण द्वितीय स्थानावरनं बघतो.
म्हणजे वाचास्थान म्हणून वाणी कशी असेल जातकाची. सर्वसाधारण तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर काय काय वक्ते असतात, पुढारी वक्ते, नेते मंडळी, त्यांचं अगदी भाषण, अस्खलित भाषण करतात ते. त्यांची वाचाशक्ती, वाक्शक्ती चांगली असते. काय काय आमच्या जमान्यामध्ये जेव्हा कॉम्रेड डांगे होते त्यांचं भाषण म्हणजे ऐकत राहायचं. अटल बिहारी वाजपेयी यांची भाषणं म्हणजे ओघवती भाषणं आणि विद्वत्ता प्रचूर भाषणं अशी त्यांची असायची. नंतर आचार्य अत्रे होते, त्यांचं विनोदी कोपरखळ्या मारत भाषण करायचे. आत्ताचे आपले नेते राजसाहेब ठाकरे वगैरे आहेत, त्यांचा आवाज म्हणजे कसा अधिकारवाणी आहे, हे केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, तर आम्ही बघून घेऊ, अशी म्हणजे जी हुकूम गाजवण्याची भाषा आहे. तर अशा ज्या पद्धती आहेत भाषण करण्याच्या किंवा वक्तृत्व शैली, या आपण वाचस्थान म्हणून द्वितीय स्थानामध्ये कोणते ग्रह आहेत, त्यांचा संबंध कसा येतो बाकीच्या ग्रहांशी, त्याच्यावरनं आपण त्याचा विचार करू शकतो. नंतर रसना म्हणजे द्वितीय स्थानात आपण जीभसुद्धा बघतो, म्हणजे चव, पदार्थाची चव कशी आहे, त्याच्यामध्ये खाण्यापिण्याची सवयी कशा आहेत, थंड, गरम, गोड, कडू किंवा तिखट, असं कोणत्या प्रकारची चव त्या जातकाला आवडेल. काय काय जातकांना तिखट पदार्थ खूप आवडतात, काय काय जणांना अगदी गरम पदार्थ आवडतात. म्हणजे तुम्ही बघितलं तर काय काय लोक सांगतात की गरम चहा प्यायला पाहिजे, थंड चहा त्यांना चालत नाही. तर काही जणांना अगदी चहा थंड करून पिण्याची सवय असते, त्यांना गरम चहा अजिबात चालत नाही. तर असं जे थंड किंवा गरम पदार्थ घेण्याची जी सवय आहे ती सुद्धा आपण द्वितीय स्थानावर त्याचा विचार करतो. गोड किंवा कडू खाणं किंवा तिखट खाणं, काय काय जण तुम्ही बघितलं असेल की काही पदार्थ मागवायला हॉटेलमध्ये वगैरे की त्याच्यावर आणखी एक्स्ट्रा चटणी किंवा मिरची वगैरे आणखी मागवून घेतात आणि त्यानं ते पदार्थ तिखट लागत नाही. तर काय काय जण त्या पदार्थातल्या मिरच्या बाजूला काढून ठेवून नंतर तो पदार्थ खातात. तर अशा सवयी तुम्ही बघितल्या असेल जातकांच्या. तर त्यांची रचना किंवा खाण्यापिण्याची सवयी कशा आहेत या आपण द्वितीय भावावरनं त्याचा विचार करतो. नंतर जातकाची खर्च करण्याची पद्धत, म्हणजे जे धनस्थान म्हटलं की धनस्थानाचा व्यय कसा करायचा, धनाचं व्यय किंवा धनाचं त्याचा खर्च कसा करायचा याचा विचारसुद्धा आपण इकडं करतो. की जातक काटकसरी आहे का, त्याच्याकडे उधळेपणा आहे का, चैनी किंवा कंजूसपणा, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या दोन टोकाच्या दोन गोष्टी आहेत. एक चैन करणार जातक, एक कंजूस जातक. तर अशा प्रकारच्या दोन टोकाच्या दोन गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा आपण द्वितीय स्थानावरनं बघतो. द्वितीय स्थानावरनं शरीराचे जर भाग बघायचे झाले तर आपण जीभ, गळा, घसा, नाक, स्वर इंद्रिये, उजवा डोळा आपण द्वितीय भावावरनं बघतो, तर डावा डोळा आपण 12व्या भावावरनं बघतो. आपण नंतर पुढे येणार त्याच्याकडे. दात, गाल, हनुवटी, नख, नंतर श्वासनलिका, अन्ननलिका, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण द्वितीय भावावरनं करतो. प्रथम भावावरनं आपण डोक्याचा विचार केला होता, तर द्वितीय भावावरनं त्याच्यात थोडा खालचा भाग म्हणजेच जीभ, गळा वगैरे जरा खाली हनुवटीपर्यंत जो भाग आहे तर त्याचा विचार आपण ह्या शरीराचा भाग या संदर्भात द्वितीय भावावरनं आपण करतो. नंतर हे एक मारक स्थान आहे. आपण बघितलं ते दोन मारक स्थान आहेत, एक द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान, हे दोन मारक स्थान आहेत. तर एक मारक स्थान म्हणून त्याचा विचार करतो, हे मारक स्थान आहे. किंवा अर्थ त्रिकोणातले एक स्थान, अर्थ त्रिकोण जो आपण पाहिला होता, जसं धर्म त्रिकोण 1, 5, 9 पाहिला होता, तसा अर्थ त्रिकोण हे 2, 6 आणि 10 हे जे स्थान आहेत हे अर्थ त्रिकोणी स्थान आहेत. त्यापैकी एक द्वितीय स्थान म्हणून अर्थ त्रिकोणातले एक स्थान आहे, हे पणफर स्थान आहे. जशी केंद्रस्थानं आपण 1, 4, 7, 10 पाहिली होती आणि पणफर स्थानं 2, 5, 8 आणि 11 ही आहेत. तर ह्या पणफर स्थानापैकी एक स्थान द्वितीय स्थान आहे. ह्या द्वितीय स्थानाची दिशा आहे ईशान्य, म्हणजे उत्तर आणि पूर्व याच्यामधली जी दिशा आहे ईशान्य, ती या द्वितीय भावाची आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपण द्वितीय भावावरनं बघतो. पुन्हा एकदा सांगतो की ह्या भावांचा की प्रत्येक भावावर कोणत्या गोष्टी बघायला लागतात हे आपण निश्चित करायचं अगोदर. त्यानंतर मग त्या भावाचा भाव कसा आहे, त्याचा भावेश कसा आहे आणि त्याचा कारक ग्रह कसा आहे आणि त्या सगळ्यांचे लग्नशाशी संबंध कसे आहेत, ते लग्नशाशी सुसंवाद साधतात की विसंवाद साधतात, त्याच्यावर आपल्याला आपला फलादेश करायचा असतो. तर आज आपण इथेच थांबूया, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कल्याण मस्त.